भाजप नेते प्रमोद जठार सध्या आपल्या सोबत आहेत। प्रमोदजी, ही संपूर्ण दृश्य समोर आलेली आहेत। निलेश राणे यांचा दाफा जात असताना दगडफेक झाली आहे, बाचाबाची सुद्धा झालेली आहे, आपली प्रतिक्रिया? नाही, मी पूर्वी पण सांगितलं होतं, परवा कणकवलीमध्ये जेव्हा भास्कर जाधवांची सभा झाली तेव्हा पण मी सांगितले होते की मुद्दाम भारतीय जनता पक्षाला किंवा राणे साहेबांना त्यांच्या कुटुंबियांना चिडवण्याचा कार्यक्रम चालू आहे। काही करून त्यांनी काही करावं आणि मग दहशतवाद असं म्हणत ठाकरे मंडळींनी भुई थोपटावी, असा हा सगळा प्रकार आहे। त्यामुळे भास्कर जाधवची ही नौटंकी आहे। होळीच्या पूर्वीच त्यांचे शिमगा सुरू केला होता त्यांनी कणकवलीत, आणि आता पुन्हा दगडफेक आपण बघितलं तर लक्षात येईल। या लोकसभेची जागा जी आहे ती ठाकरे कंपनीची जाणार आहे आणि ते भारतीय जनता पक्षाकडे जाणार हे निश्चित झालं। त्यामुळे दहशतवाद वाढलाय असं वातावरण निर्माण करावं, असंच ही भास्कर जाधवांची खेळी आहे आणि त्याच्यातून निर्माण झालेला हा सगळा प्रकार आहे। प्रमोदजी, एक प्रकारे सभा होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात असं तुम्हाला म्हणायचंय? हो, 100%। ज्या वेळेला भास्कर जाधव येऊन कणकवलीमध्ये राणे साहेबांना त्यांच्या कुटुंबियांना शिव्या घालतात ते चालतं, आणि मग निलेश राणेने जर सभा याच्यामध्ये गुहागरमध्ये घेतली तर काय बिघडलंय? होऊन जाऊ द्या ना, कलगीतुरा होऊन जाऊ द्या, शक्तीतुऱ्याचा खेळ होऊन जाऊ द्या। जर भास्कर जाधवांनी कणकवलीत येऊन शक्ती दाखवायचा प्रयत्न केला तर आता निलेश राणे त्यांना गुहागरमध्ये जाऊन तुरा दाखवल्याशिवाय राहणार आहेत का? हा शक्तीतुऱ्याचा खेळ आहे, तो त्यांनी शक्ती दाखवली, आता निलेश राणे तुरा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत। प्रमोदजी, मात्र भास्कर जाधव यांच्यासोबत सुद्धा ठाकरे गटाचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते, पण तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय की त्यांना जागा दाखवली जाईल, मात्र तेवढीच ताकद सुद्धा भास्कर जाधव सुद्धा आपली दाखवण्याचा प्रयत्न करतात। हा, ते कळेल ना आता। ते दगडफेक करणं म्हणजे ताकद नाही ना। त्याने जी शब्दाने मारामारी भास्कर जाधवने केली तीच करायला निलेश राणे चालले आहेत ना। त्यांनी भाषण केले, हे भाषण करतायत। दगड मारायचा प्रश्नच काय येतो भास्कर जाधवांना? अहो, मुद्दे संपले की माणसं मुद्द्यावर येतात। त्या भास्कर जाधवांचे ठाकरेंचे मुद्दे संपले म्हणून दगड आले ना। तर भास्कर जाधवांनी कणकवलीमध्ये ज्या गोष्टी मांडल्या त्याची उत्तर द्यायलाच निलेश राणे चाललेत ना। त्यांना देऊ देत ना निलेश राणेंना उत्तर, लोकशाही आहे ना, त्यांना पण स्वातंत्र्य आहे भाषणाचं। जर त्यांनी त्या ठिकाणी जर कणकवलीमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं जर द्यायची असतील तर ती द्यायला त्यांचा अधिकार आहे निलेश राणेंना, ते जाऊन देत आहेत। मग मध्ये दगड मारण्याची गरज काय? म्हणून प्रमोदजी, थोडंसं थांबवतो, ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक सुद्धा आपल्या सोबत आहेत। वैभवजी, प्रमोद जठार यांची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतलेली आहे। अशा पद्धतीने विरोध केला जातोय सभांना, हे चुकीचं असल्याची प्रतिक्रिया त्यांची आहे। खरं तर निलेश राणेंना सभा घेण्यास कुठेही विरोध नाही, परंतु त्यांनी 16 तारीखला सभा ही आधी जाहीर केली आणि त्या पद्धतीने चिपळूण गुहागरच्या लोकांच्या एकत्र घेऊन सभा घेतली पाहिजे त्या, परंतु त्यांनी 400-500 गाड्या घेऊन सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं त्या ठिकाणी वातावरण बिघडण्यासाठी, शिवसेनेला त्यांना हुसकावण्यासाठी, भास्कर जाधवांना दगडफेक करण्यासाठी आधीच पूर्वनियोजित केली होती। याचं खरं तर भाजपच्या पक्षाच्या गृहमंत्र्यांना या सगळ्या परिस्थिती माहिती होती, परंतु सातत्याने भास्कर जाधवांना त्रास देण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे? माझं काय म्हणणं आहे, 1000 गाड्या तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? हो, तिथे भांडण करण्यासाठीच घेऊन गेले ना। अहो, पण तुम्ही कणकवलीत काय केलं? तुम्ही कणकवलीत त्यांना शिव्या घालताना तुम्हाला नाही तुमच्या नेत्यांना वाटलं काही? ज्यांना नाही मनाची तरी ठेवली पाहिजे ना। आपण काय काय बोललो त्यांना? आता त्याचं उत्तर घ्यायचं असेल त्यांना गुहागरमध्ये सभा घेऊ द्या ना। तुम्ही दगड का मारताय? 1000 गाड्याने 1,00,000 गाड्या घेऊन जाऊ देत ना, लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे। याच पद्धतीने प्रत्येक भाजपच्या कार्यकर्त्याची, नेत्यांची अशीच उन्मळ भाषा आहे। सागर बंगल्यावर बॉस बसलाय आणि त्यामुळे चालू आहे का भाषण? ऐकलं? आणि सातत्याने अशा पद्धतीने लोकांना त्रास देण्याचा सुरुवात तुम्ही केल्या, आता शेवट निलेश राणे करेल। नाही, प्रमोदजी, थोडंसं थांबवते, वैभव नाईक यांची प्रतिक्रिया पूर्ण होऊ द्या। वैभव नाईक, प्रमोदजी असं म्हणतात सुरुवात तुम्ही केलेली आहे, बोलू दे ना त्यांना, त्यांनी सुरुवात केली आहे ना कणकवलीत। सुरुवात जठरांकडनं झाली, प्रमोद जठरांना सुरुवात झाली होती, त्यांच्यावर दगड माझं जाऊ द्या। आता परवा आणि तुम्हाला जरी आवडलं का त्यांनी ते तिथे काय काय बोलले भास्कर जाधव येऊन? तुम्ही नाही बोललात वैभवजी, तुमचं पण भाषण झालं, तुमचं भाषण चांगलं झालं, तुमच्याबद्दल नाही कोण काय बोलले, पण भास्कर जाधव जे काय बोलले
जठारे साहेब त्यांच्या तुम्हाला राणे मुलांबद्दल, कुटुंबियांची त्यांच्या राणे DNA कुटुंबियांची तुम्हाला तपासण्याबद्दल, राणे त्यांच्या कुटुंबियांची अनेक जठारे साहेब तुम्हाला गोष्टींबद्दल ही बोलला माहिती ते आहे. वैभवजी आवडलं का तुम्हाला? त्यांचं ऐतिहासिक पार्श्वभूमी तुम्हाला त्यांची ऐतिहासिक भाषण करण्याची पार्श्वभूमी राणे कुटुंबियांची गेली अनेक वर्ष माहिती आहे आणि त्यामुळे ते सातत्याने लोकांना उचकत असतात आणि भास्कर जाधवांना खरं तर सगळ्यांनीच हे तुम्ही सगळ्यांनीच म्हणजे भाजप निलेश राणेच नाही ते फक्त एक प्यादा आहे ते भाजपच्या सगळ्या लोकांनी आणि पोलीस खात्याने हे त्यांना उचकवलंय. आता सांगितलं की 1 लाख गाड्या घेऊन जाणार 500 गाड्या घेऊन जाणार म्हणजे त्यांना उचकवण्यासाठी पण जाऊ देत ना आता तुम्ही केलात ना तमाशा कणकवलीत. वैभव नाईक खरं तर त्यांचा संपर्क आपला तुटलेला आहे. प्रमोदजी आपली प्रतिक्रिया पूर्ण करा. डबल बारी होऊ द्या. विचार मला विचारू दे त्यांना. कारण ताई यांनी सुरुवात केलेली आहे आता शेवट निलेश राणे करेल. काय वाईट आहे त्याच्यात? तेव्हा कणकवलीत दगड नव्हते मारले आम्ही. तुम्ही राणे साहेबांवरती त्यांच्या फॅमिलीवरती एवढं वाईट बोललात. कुणी नाही दगड मारला. त्यांना जसं भाषणाचं स्वातंत्र्य आहे तसं यानं नाही आहे का? आता हे गेले तर 500 गाड्या घेऊन गेले 200 गाड्या घेऊन 1000 गाड्या घेऊन जाऊ देत. त्यांना अधिकार आहे. त्यांच्यावर दगड मारण्याचा कुठलाही अधिकार भास्कर जाधवाला नाही. जे बोलला त्याने सुरुवात केली निलेश राणे जाऊन शेवट करेल. टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर तर देणारच. आता कशाला घाबरावं? आता का दगड हातात घ्यावा? म्हणजेच ताई मुद्दे संपले या ठाकरे कंपनीचे म्हणून ही मंडळी मुद्द्यावर आलेली आहेत म्हणून दगड हातात घेतले. मात्र प्रमोदजी वैभव नाईक यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की दगडफेक जी झालेली आहे त्यामध्ये कुठलाही रोल जो नव्हता. मात्र निलेश राणे जी वारंवार टीका करतात ती योग्य आहे का असं सुद्धा प्रश्न ते उपस्थित करतात. काय नव्हता दगडफेक झालेल्याला काय समर्थन करतायत? नव्हता असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र निलेश राणे जी टीका करतायत ती सुद्धा चुकीची असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. अहो तुम्ही त्या आता तुमच्याच टीव्ही चॅनलवरती बघा भास्कर जाधवांच्याच ऑफिसच्या बाहेरून भास्कर जाधवाच्या पुढ्यात लोक दगडफेक करतायत. तुम्ही पण बघा आम्ही पण बघतो आहोत. तुमचा चॅनल दाखवतोय दगड कोण मारताय ते. मला सांगा ते आपल्या त्यांच्या रस्त्याने चाललेले आहेत. यांनी सभा घेतली म्हणून त्यांनी घेतली. आता ते चालले त्यांच्यावर दगड मारणं. निश्चित प्रमोदजी आपली प्रतिक्रिया पूर्ण लक्षात आलेली आहे. धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी. तर दोन्ही गटाकडून सभा घेतल्या जातात यात चुकीचं काय आहे असं म्हणणं प्रमोद जठार यांनी मांडलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.